वाळूज MIDC मध्ये लागलेली जी आग होती त्या आगीमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। संभाजीनगरच्या वाळूजमध्ये हँडग्लोव्स बनवणाऱ्या कंपनीला आग लागली आणि कामगार झोपेत असताना मध्यरात्री कारखान्याला ही आग लागली आहे। सनशाईन एंटरप्राइजेस कंपनीमध्ये ही मोठी दुर्घटना घडली आहे। बातमी आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज या परिसरातील आणि कारखान्याला भीषण आग लागलेली आहे। या आगीमध्ये 6 कामगारांचा मृत्यू झालाय। या संदर्भात अधिकचे अपडेट घेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे जोडले गेलेले आहेत। सचिन, 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे, आग नेमकी कशी लागली? नक्कीच काल दिवसभराचं काम आटोपलं होतं, मात्र रात्री हे सर्व कामगार होते, 10 ते 12 कामगार होते या कारखान्यामध्ये। सनशाईन एंटरप्राइजेस असं या कंपनीचं नाव आहे। मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा हे सर्व कामगार झोपले होते तेव्हा अचानक आग लागलेली आहे। आग नेमक्या कोणत्या कारणाने लागलेली आहे स्पष्ट सध्या तरी झालेलं नाहीये। आता प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणाने ती आग लागली असावी। मात्र या आगीमध्ये मध्यरात्री अचानक जेव्हा हे सर्व झोपेत होते तेव्हा ही आग लागली। त्यामध्ये ज्यांना बाहेर निघता आलं, ज्यांना वेळेत बाहेर निघता आलं ते लोक छतावर जाऊन काही झाडावरून उतरले, काही उड्या मारून बाहेर आलेत असे। मग मात्र त्यामधले काही 6 जण होते, हे 6 जण आतमध्ये अडकले आणि 6 जण या आगीमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता। मध्यरात्रीपासून ते पहाटे 4-4:30 वाजेपर्यंत हा सर्व रेस्क्यू चालू राहिला। अग्निशमन दलांच्या वाहनं होती, तर अग्निशमनचे जवान होते, त्याचबरोबर पोलीस होते। या सर्वांनी त्यांना रात्रभर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। तर त्यानंतर जेव्हा आग आटोक्यात जेव्हा आली तेव्हा अग्निशमन दलाचे हे गेले, त्यामध्ये 6 जण हे होरपळलेले होते, त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र 6 जणांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलेलं आहे। त्यामध्ये काही जण हे आगीमध्ये होरपळलेलं नाहीये, त्यामुळे त्यांचा कुठेतरी श्वास गुदमरून देखील मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत। मात्र ही भीषण घटना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगरमध्ये घडलेली आहे आणि यामध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सचिन, आपण जे आगीची भीषण दृश्य पाहतोय ती आग आता विझलेली आहे की अजूनही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत? अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणलेली, मात्र जोपर्यंत आग आटोक्यात येते तोपर्यंत या 6 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला होता। नक्कीच, तर आपण बातमी पाहतोय की छत्रपती